बघितलं, पण ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक ठरली. ही निवडणूक करो या मरो अशी निवडणूक ठरणार आहे. या निवडणुकीत जर आपण योग्य मतदान केलं नाही तर लोकशाही संपेल, तर संविधान संपेल, तर शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाईल आणि निवडणुकाच संपतील कदाचित. आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो पण माननीय पंतप्रधान खेचून घेते. आज जनावरांचं पाणी हिसकावून घेतलं, लोकांच्या तोंडातला घास हिसकावून घेतला, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, पत्रकारांवर हुकुमशाही, कोर्टावर हुकुमशाही. आज व्हॉट्सअप बघा, युट्यूब बघा, टीव्ही बघा, सगळं तेच आहे. म्हणजे एवढं खोटं बोलताय. मागच्या 10 वर्षात जी तुमची फसवणूक केली तीच फसवणूक आता पुन्हा करत येते. सगळीकडे ते दिसत आहेत आणि ते लोकांना असं दाखवायचा प्रयत्न करतायत की सगळं व्यवस्थित आहे, सगळं ठीक आहे. मग वस्तुस्थिती तुमच्या समोर कशी पोहोचेल जर सगळीकडे चौकडे खोट आहे आणि त्यांचे आमदार आणि खासदार पण खोटं बोलतात? बरं, तुमच्या बाजूने कोण बोलत? जी वस्तुस्थिती मांडायची आहे की ते लोक कशी फसवणूक करतात हे तुमच्या समोर मांडणारे कमी लोक राहिले. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. पूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकमेव काँग्रेसची आमदार मी आहे, एकमेव महाविकास आघाडीची आमदार मी आहे. जर तुमच्या बाजूने मी नाही बोलली तर कोण बोलेल? आणि म्हणून मी दिलखुलासपणे तुमच्या बाजूने बोलणार आणि मोदींच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार. आणि विरोध करायचा म्हणून नाही, पण त्यांनी जे 10 वर्षात आपला विश्वासघात केलाय, त्यांनी जे तुमच्याकडून मतदान घेऊन एवढी मोठी फसवणूक केली आहे, त्याच्या विरोधात मी बोलणार. आणि माझ्याकडे काय कारखाने नाही, सोसायटी नाही, बँक नाही, म्हणून मी काय ईडीला घाबरत नाही. भाजपचे आमदार हे स्वतःच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणार नाही. जर तुमची बाजू घ्यायची वेळ झाली म्हणजे स्वतःच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल. जर पीक विमा मागायचा असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल. जर दुधाचा दर पाहिजे असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलावं लागेल. जर पाण्याचं नियोजन करायचं असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलायला लागेल. पण त्यांची हिंमतच होत नाही, कारण का मोदीजींची हुकुमशाही आहे. मोदीजींच्या विरोधात किंवा भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात कोणी बोललं तर असं घेऊन असं बाजूला टाकतात. पण मला कसली भीती नाही. माझ्या मतदारसंघाने मला कामामुळे निवडलं. मी इलेक्शन मध्ये जात पात धर्म मानत नाही, फक्त कामावर विश्वास ठेवतो. तुम्ही आजपर्यंत शिंदे साहेबांना मतदान केलं. शिंदे साहेबांनी फक्त कामाला महत्व दिलं, तुम्ही कामाला महत्व दिलं. शिंदे साहेबांनी कधी जात पात धर्म निवडणुकीत मानला नाहीये. आणि ज्या वेळेस या देशाच्या जनतेने कुठेतरी जात पात धर्माचा वापर करून मतदान केलं त्यावेळेस त्यांची कामं झाली नाही. हे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे मागची 10 वर्ष. आणि ह्या वेळेस पण ज्या लोकांनी फक्त सर्व धर्म समभावावर मतदान केले आजपर्यंत, मागच्या 50 वर्षापासून, मागच्या 70 वर्षापासून तुम्ही कधी जात पात धर्म इलेक्शन मध्ये मानला नाही. आणि म्हणून देश पुढे गेलाय. पण हे लोक, भाजपची लोक, आज तुम्हाला धार्मिक आधारावर मतदान करायला जर प्रवृत्त करत असतील, काम न करता फक्त धार्मिक आधारावर जर मतदान करायला प्रवृत्त करत असतील तर लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि आपल्या देशाला कीड लावायचा प्रयत्न करतायत ही लोक. आणि अशा वेळेस या साधू संतांची गाव पंढरपूर, मला कोणीतरी म्हणालं त्या दिवशी की आता राम मंदिर करतात आणि जय श्री रामचा नारा लावतात. पण आपण अनेक वर्षापासून राम राम पाहुणा म्हणतोच की, आपण अनेक वर्षापासून राम कृष्ण हरी म्हणतोच. आणि ते आम्हाला काय राम सांगतात, कारण का आमचा विठ्ठलाचा
पावन नगरी आहे. जेव्हा 80 वर्षाचा वयस्कर माणूस घरी असतो आणि एक 8 वर्षाचा लहान मुलगा विठ्ठलाचं दर्शन घेऊन घरी येतो, तेव्हा तो 80 वर्षाचा माणूस पण त्याचे पाया पडतो आणि म्हणतो, माऊली घरी आला तुम्ही. ही आमची परंपरा, ही आमची संस्कृती आहे. आणि राम सगळ्यांसाठी महत्वाचं, पण रामासोबत काम पण तेवढंच महत्वाचं आहे. धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे. मला कोणीतरी सांगितलं की एवढा अहंकार आहे की रामाच्या ऐवजी स्वतःची पण मूर्ती लावण्याचे तयार असतात. पण एवढा अहंकार कसा असू शकतो? कारण काम काय केलंय? आज शेतकरी मरतायत पंजाब आणि हरियाणामध्ये, पण तुम्हाला दाखवलं जात नाहीये. आज मणिपूरमध्ये खरी परिस्थिती काय ही तुम्हाला दाखवली जात नाहीये. तिकडे मंगळवेढा तालुक्यातले एवढे दुष्काळग्रस्त गाव आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय भालके साहेबांनी पाठपुरावा करून त्यावेळेस मंजुरी आणलेली, पण सत्ता बदल झाली आणि ते रखडलं. मागच्या 10 वर्षात पंतप्रधान पण त्यांचे, खासदार त्यांचे, मंत्री त्यांचे, आमदार त्यांचे. मग का नाही तुम्हाला योजना लागू